काँग्रेसला मॉडेल सापडत नाही, म्हणून तर काँग्रेस अडखळत चाललेली आहे. डाव्यांना तर ह्या मॉडेलचा पत्ताही लागू शकलेला नाही. प्रादेशिक पक्ष जे राजकारण करतायत त्यांना या मॉडेलचा बद्दलचं आकलनच नाही. ते फक्त एवढंच करत होते, की प्रादेशिक हितसंबंध, प्रादेशिक लोकांचा पाठिंबा मिळवणं. त्याच्यामुळे त्यांना फिलिंग असं होतं, की हे भांडवलशाहीपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं मिळतंय. परंतु आता भाजपने पश्चिम बंगालमध्ये भूमिका घेतल्यामुळे वंचितांना जर वाटू लागलं, की भाजपचं हिंदुत्व हे भद्र लोकांचं असण्यापेक्षा उपेक्षितांचं आहे, तर मुद्दा उद्या तामिळनाडूमधला हा क्रिएट होणार आहे, की जे जयललितांचं हिंदुत्व होतं आणि मध्यंतरी स्टॅलिननी सुद्धा आपल्या पार्टीमध्ये हिंदुत्व म्हणता येईल असं नाही, परंतु हिंदू लाईनवरती पॉलिटिक्स सुरू केलं होतं. त्याच्यापेक्षा सुद्धा जे त्या ठिकाणी ओबीसी लोक आहेत, सर्वात जास्त ओबीसींची संख्या आहे. त्यांना असं वाटलं, की भाजपचं हिंदुत्व आपल्याला मदतीला येऊ शकतं, तर ते त्यांनाही पाठिंबा देऊन टाकतील. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की पॉलिटिकल पार्ट्यांना रिजनल पातळीवरच्या नवं मॉडेल सापडलेलं नाही. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.